या व्हिडिओमध्ये आपण काही भूगोलाचे प्रश्न बघणार आहे. ते पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर सगळ्या सरळ सेवेसाठी एम-पी-एससाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. पहिला प्रश्न आहे आपला, यापैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नाही? तर केवलादेव हे जे काही राष्ट्रीय उद्यान आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही बघा. लक्षात ठेवायचं आहे केवलादेव. आलं लक्षात? त्याचबरोबर ताडोबा आहे बघा. पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पेच कुठे आहे बघा? नागपूर या ठिकाणी. नवेगाव कुठे आहे? गोंदिया या ठिकाणी. बोरिवली बघा मुंबई ठाणे या ठिकाणी बघा. गोगामल कोणत्या ठिकाणी हे सुद्धा लक्षात ठेवा. आता मी तुमचं बघा या टॉपिकवरचा एक सुद्धा मार्क इकडचा तिकडं होऊ देणार नाही बघा. गोगामल कुठे बघा? अमरावती. हे बघा सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे बघा. चांदोली कुठे आहे? तर सांगली, सातारा. लक्षात ठेवायचं आहे. तानसा वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. तानसा कुठे आहे? तर या ठिकाणी ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ठाणे लक्षात ठेवायचं आहे. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कुठे? नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर किनवट टिपेश्वर हे कुठे? यवतमाळमध्ये बघा. त्याच्यानंतर अनेर डॅम अभयारण्य धुळ्यामध्ये. अंधारी अभयारण्य चंद्रपूरमध्ये बघा. आंबा बरवा अभयारण्य कुठे? बुलढाण्यामध्ये. चपराळा अभयारण्य कुठे? गडचिरोलीमध्ये. राधानगरी कुठे बघा? कोल्हापूर या ठिकाणी स्थित आहे. त्याच्यानंतर आहे बघा कोका. कोका कोणत्या ठिकाणी? भंडारा या ठिकाणी. नागझिरा कुठे आहे? तर गोंदिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. चांदोली हे ठिकाण टिंबटिंब या कारणासाठी प्रसिद्ध आहे. तर बघा वारणा नदीवरील धरण सुद्धा आणि राष्ट्रीय उद्यान म्हणजे 1 आणि 2 आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात ठेवायचं आहे. चांदोली येथे बघा वारणा नदीवर सांगली येथे बघा. लक्षात ठेवायचं आहे. चांदोली या ठिकाणी वारणा नदीवर धरण सांगली या ठिकाणी आणि वारणा हे बघा कृष्णा नदीची उपनदी. कोणाची बघा? कृष्णा नदीची उपनदी कोणती बघा? वारणा आहे बघा. चांदोली येथे राष्ट्रीय उद्यान आहे. सातारा, सांगली बघा चांदोली येथे राष्ट्रीय उद्यान आहे बघा. लक्षात ठेवायचं सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकमध्ये हे पसरलेले आहे बघा. चांदोली राष्ट्रीय उद्यान 2004ला घोषित झालेले बघा. कधी? 2004ला. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आता हा प्रश्न सगळ्यांना माहिती बघा. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ या ठिकाणी महत्त्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. या व्हिडिओला कमीत कमी बघा 500 लाईक आल्या पाहिजेत बघा. लगेचच्या लगेच लाईक करा मित्रांनो. जेवढे जण पाहत आहे तेवढ्याने सुद्धा लाईक केलं तर भरपूर फायदा होईल. कारण की या ठिकाणामधून तुम्हाला नोकरी लागणार आहे मित्रांनो. नोकरी या ठिकाणी यासाठी बघा आपली जी काही रोजीरोटी असते म्हणजे भाकर पाणी असते बघा आपल्या याच्यावर चालणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करायचं आहे बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची. पुढचा प्रश्न आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान तर मित्रांनो ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा ताडोबा कोणत्या ठिकाणी आहे? तर चंद्रपूर या ठिकाणी आहे बघा. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर 6 राष्ट्रीय उद्यान आहेत बघा. बोरिवली, त्याच्यानंतर PS नागपूर, नवेगाव कुठे आहे? तर गोंदियामध्ये बघा. गुगामल, अमरावती, चांदोली, सांगली या ठिकाणी आहे. नेक्स्ट आहे बघा आंबा बरवा अभयारण्य कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे? बघा आता आपल्याला पर्वतरांग सुद्धा विचारली तर सातपुडा पर्वतरांग लक्षात ठेवायचं बघा. सातपुडा पर्वतरांगेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. लक्षात आलं? सातपुडा पर्वतरांग बघा. आंबा बरवा वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यामधील सातपुडा डोंगरावर आहे बघा. हे अभयारण्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे बघा. चांदोली अभयारण्य कुठे आहे? तर हे सह्याद्री डोंगर रांगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे बघा. जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये कोणतं उद्यान तयार करण्यात आलं आहे? तर संत ज्ञानेश्वर. लक्षात ठेवायचं बघा आपल्याला. जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान तयार करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्रामधील प्रमुख अभयारण्यापैकी कोणती जोडी या ठिकाणी चुकीची आहे? तर कळसुबाई अभयारण्य कुठे आहे? अहिल्यानगरमध्ये. एकदम बरोबर आहे. भीमाशंकर कुठे आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये. राधानगरी कुठे आहे? तर अहिल्यानगरमध्ये का नाही बघा. कोयना अभयारण्य साताऱ्यामध्ये. तर राधानगरी कुठे आहे बघा? तर राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा. लक्षात ठेवायचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. राधानगरी अभयारण्य रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे बघा. भीमाशंकर अभयारण्य शेकरू खारसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? शेकरू खारसाठी. राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रामधील पहिलं अभयारण्य आहे. आलं लक्षात? आणि कोयना हे पक्षी अभयारण्य पहा. महाराष्ट्रामध्ये 52 अभयारण्य आहेत. काटेपूर्णा कुठे आहे? तर अकोला जिल्ह्यामध्ये. टिपेश्वर कुठे आहे? तर यवतमाळमध्ये. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानगंगा कुठे आहे? तर बुलढाण्यामध्ये. यशवंतराव चव्हाण सागरशेव वन्यजीव अभयारण्य सांगलीमध्ये बघा. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. गोगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा अमरावती. महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. मी तुम्हाला सांगितलं. ताडोबा राष्ट्रीय उद्यान 1955ला या ठिकाणी स्थापन झालं होतं आणि पहिलं राष्ट्रीय उद्यान हे आहे. पेच कुठे? नागपूर, नवेगाव, गोंदिया, बोरिवली, मुंबई, चांदोली कुठे? तर सांगली जिल्ह्यामध्ये.
माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर सोलापूरमध्ये आपल्याला हे माळढोक पक्षी अभयारण्य पाहायला मिळतं. कुठे? सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर बघा सोलापूर, देऊळगाव रेहकुरी कुठे आहे? ते अहमदनगरमध्ये. बघा जायकवाडी पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगरमध्ये. कारंजा सोळ हे वाशिम जिल्ह्यामध्ये बघा. कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. फणसाड रायगडमध्ये आहे. दाजीपूर राधानगरी हे कोल्हापूर मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न काय पहा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन विभागाचं लाकूड संकलन केंद्र कोठे आहे? तर आल्लापल्ली या ठिकाणी पहा. गडचिरोली जिल्ह्यामधील वन विभागाचं लाकूड संकलन केंद्र आहे. कुठं? आल्लापल्ली या ठिकाणी. गडचिरोली जिल्हा बघा वन विभाग लाकूड संकलन केंद्र आल्लापल्ली या ठिकाणी. आल्लापल्ली जंगलामध्ये साग, तेंदू, कुसुम ह्या वृक्षांच्या जाती आपल्याला पाहावयास मिळतात. पुढचा प्रश्न आहे, फंडीमुंशी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे? तर तेंदूपत्ता. कोणत्या? तेंदूपत्ता या संदर्भात आहे बघा. तेंदूपत्ता संकलन या व्यवसायाशी संबंधित आहे. गडचिरोली जिल्ह्यामधून सर्वात जास्त तेंदूपत्ता संकलन होतं. तेंदूपत्त्याचा उपयोग बघा, बिडीचं जे काही बाहेरील आवरण आहे बघा, म्हणजे बिड्या वाळण्यासाठी जे काही बाहेरचं असतं बघा पानं, त्यासाठी करण्यात येतं बघा. तेंदूपत्ता तोडण्याचं काम बघा उन्हाळ्यामध्ये केलं जातं. त्याला बिड्याचे पानं म्हणतात. उन्हाळ्यामध्ये केलं जातं बघा तेंदूपत्ता तोडण्याचं काम. कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र कमी आहे? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र ही सर्वात कमी आहे. कुठं? सोलापूर जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट बघा, तर बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी वनक्षेत्र आहे बघा. जिल्ह्याचं वनक्षेत्र केवळ 0.36% इतकं आहे. किती? 0.36%. हा दुष्काळी भाग आहे बघा. या ठिकाणी काटेरी वनस्पतीचं प्रमाण सर्वात जास्त पाहायला मिळतं. यापैकी महाराष्ट्रामध्ये कोणता व्याघ्र प्रकल्प नाही? तर आपल्या सर्वांना माहिती आहे कोणता नाही. तर अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. नावावरूनच कळतं आपल्याला. मेळघाट, ताडोबा, बोर हे सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत. परंतु हा प्रकल्प तेलंगणा राज्यामध्ये येतो. कोणतं वन्यजीव अभयारण्य नागपूर विभागामध्ये येत नाही? तर नांदूर मधमेश्वर. कोणतं वन्यजीव अभयारण्य? तर नांदूर मधमेश्वर हे आपलं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रातील एकूण वन्यजीव अभयारण्य 52 आहेत. नागपूर विभागामधील वन्यजीव अभयारण्य 10 आहेत. नांदूर मधमेश्वर नाशिक विभागामध्ये येतं बघा. नांदूर मधमेश्वर महाराष्ट्रातील पहिलं पाणथळ प्रदेश म्हणून या ठिकाणी दर्जा दिला आहे. पुढचा प्रश्न आहे, मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली? तर 1974ला. 1974ला मेळघाट अभयारण्याची स्थापना झाली. मेळघाट अभयारण्याची स्थापना 1974 वाघासाठी झालेली आहे आणि हे अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मेळघाट. महाराष्ट्रामध्ये पहा एकूण 6. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य फुलाचं फुलपाखरू कोणतं आहे बघा. राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे ब्लू मॉर्मॉन. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन हे आहे. राज्य फुलपाखरू घोषित करणारं महाराष्ट्र हे भारतामधील पहिलं राज्य ठरलेलं आहे. भारतामधील सर्वात मोठं फुलपाखरू गोल्डन बर्ड विंग आहे. कोणतं? गोल्डन बर्ड विंग आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता आहे? तर लातूर हा सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा आहे. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता आहे? तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. कोणता? शेकरू. नेक्स्ट पहा, शेकरूखार महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. शेकरूखार भीमाशंकर पुणे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आढळते. त्याचप्रकारे राजमाता गोमाता देशी गाय 2024 पासून ही स्वीकारण्यात आलेली आहे. खालीलपैकी आपल्याला व्याघ्र प्रकल्प आणि संदर्भामध्ये जिल्हा यांच्या जोडीमधून चुकीची जोडी निवडायची आहे. तर ताडोबा आपल्या सर्वांना माहिती आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे हे बरोबर आहे. मेळघाट अमरावती हे सुद्धा बरोबर आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा कोल्हापूरमध्ये हे सुद्धा बरोबर आहे. बोर, तर बोर कुठे बघा, बोर आपल्याला माहिती आहे वाशिममध्ये नाही. तर लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. बोर व्याघ्र प्रकल्प बघा वर्धा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामधील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा, ताडोबा चंद्रपूर, मेळघाट अमरावती, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर, पेच व्याघ्र प्रकल्प नागपूर, नवेगाव नागझिरा प्रकल्प हा गोंदियामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल हा आपल्या महाराष्ट्राचा काय बघा राज्य पक्षी आहे. हरियाल महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल हिरवे कबूतर आहे. राज्य पक्षाचा रंग हिरवा होता म्हणून यात हरळी असं म्हटलं जातं. खालीलपैकी कोणतं अभयारण्य धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं? तर धुळे जिल्ह्यामध्ये अनेर. लक्षात ठेवा अनेर हे धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. अनेर धरण वन्यजीव अभयारण्य बघा धुळ्यामध्ये
जिल्ह्यामधील बघा शिरपूर तालुक्यामध्ये आहे. कोणत्या? शिरपूर. हे अभयारण्य बघा अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे 80 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. अनेर नदी बघा तापी नदीची उपनदी आहे. कोणाची? तापी नदीची उपनदी आहे. यापैकी कोणता व्याघ्र सफारी महाराष्ट्रामध्ये नाही? तर लक्षात ठेवा सातपुडा याचं बरोबर उत्तर आहे. पहा सातपुडा. महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं 6 व्याघ्र प्रकल्प आहे. संजय गांधी काय प्रश्न आहे की संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे. तर मुंबईमध्ये बघा संजय गांधी नॅशनल पार्क आहे. कुठं? मुंबई या ठिकाणी. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई बोरिवली या ठिकाणी आहे. स्थापना 1969 ला झाली. या उद्यानाला बोरिवली राष्ट्रीय उद्यान असं सुद्धा म्हटलं जातं. भारतामध्ये कोणतं स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? भारतामधील कोणतं स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? तर नागपूर आपलं बरोबर उत्तर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. भारताची व्याघ्र राजधानी कोणती आहे? तर लक्षात ठेवायचं आहे नागपूर ही आहे. नागपूरला भारताचं व्याघ्र प्रवेशद्वार असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यामधील काय प्रश्न आहे? अमरावती जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं? तर बघा अंजनगाव सुरजी. ऑप्शन क्रमांक 3 अंजनगाव सुरजी हे आपलं बरोबर उत्तर आहे. अमरावती जिल्ह्यामधील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये नागवेलीच्या पानांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं. नागवेलीची पाने औषधीदृष्ट्या अत्यंत महत्वाची आहेत. ही अत्यंत महत्वाची आहेत. नेक्स्ट आहे टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर आपल्या सगळ्याला माहिती आहे. हे जे काही टिपेश्वर अभयारण्य आहे हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात आलं? यवतमाळमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. कुठे? टिपेश्वर अभयारण्य. वर्धा बोर अभयारण्य. बुलढाण्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्य आहे. कोणतं? ज्ञानगंगा. अकोल्यामध्ये काटेपूर्ण अभयारण्य आणि कारंजा सोहळ अभयारण्य. अकोल्यामध्ये काटेपूर्ण आणि कारंजा सोहळ अभयारण्य. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. नरनाळा अकोला एकदम बरोबर. यावल अहिल्यानगर ही चुकीची बघा. भीमाशंकर पुण्यामध्ये आणि चांदोली सांगलीमध्ये. परंतु यावल आपल्याला पाहिलं तर हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? जळगाव. देऊळगाव रेकुरी अभयारण्य हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कर्नाळा कुठं इथं रायगडमध्ये आपल्याला कर्नाळा पाहायला मिळतं. कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगडमध्ये बघा तालुका पनवेल. कर्नाळा हे महाराष्ट्रामधील पहिलं पक्षी अभयारण्य आहे. लक्षात ठेवा पहिलं पक्षी अभयारण्य आहे. नेक्स्ट आहे ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे? तर वेळास आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचंय वेळास. कोणते बघा? वेळास. तर वेळास गाव ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी आहे. वेळास गाव बघा तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी. सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षाचे आश्रयस्थान कोठे आहे? तर नान्नज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? नान्नज. दाचीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? कोणतं? दाचीपूर अभयारण्य कोणत्यामध्ये? तर राधानगरीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. कोणत्या? कोल्हापूरमधील राधानगरी. तर बघा दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी तालुक्यामध्ये हे अभयारण्य रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? तर रानगाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रामधील सर्वात पहिलं अभयारण्य आहे. 1958 साली या अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती. कधी? 1958 मध्ये ह्याची स्थापना करण्यात आली होती. राज्यामधील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये याची टक्केवारी आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळते. कुठं? गडचिरोली. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? गडचिरोली. आणि सर्वात कमी टक्केवारी असलेला लातूर आहे बघा 0.18% या ठिकाणी वनक्षेत्र आहे फक्त. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं? तर रायगड जिल्ह्यामध्ये पहा कस्तुरी मांजर आपल्याला पाहायला मिळते. कुठं? रायगड. त्याचा आढळ बघा रायगड जिल्ह्यामध्ये यास जावदी मांजर असं सुद्धा म्हणतात. हे बघा उंच झुडूप आणि गवतामध्ये राहतो. खालीलपैकी कोणत्या गटामध्ये दिलेले सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामधील आहेत? तर आपल्या सगळ्याला माहिती बघा ताडोबा, पेच, नवेगाव आणि बोरिवली हे सगळे आपल्या महाराष्ट्रामधले आहेत. अतिशय IMP प्रश्न आहे. महाराष्ट्रातले सगळे तोंडीपात असले पाहिजे बघा. ताडोबा कुठे आहे? तर चंद्रपूरमध्ये आपल्याला माहिती आहे. पेच कुठे आहे? तर नागपूरमध्ये.
नवेगाव, गोंदिया, बोरिवली कुठे आहे? तर संजय गांधी अ, बोरिवली बोरिवली मुंबईमध्ये आहे. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. शिवपुरी बघा मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शिवपुरी कुठे आहे? मध्य प्रदेश. नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? गोंदिया. नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. 1970 मध्ये अभयारण्य घोषित केले होते. नवेगाव आपण आताच पाहिलं गोंदियामध्ये आहे. लक्षात ठेवा. उजनी धरण काय प्रश्न आहे की उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? तर रोहित. लक्षात ठेवा. उजनी धरण जलाशय रोहित पक्ष्यांचा आढळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि उजनी धरण भीमा नदीवर आहे. याच्या जलाशयाला यशवंत सागर म्हणतात. अतिशय IMP माहिती आपण पाहिली. राज्यामधील कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? राज्यातील कोणत्या विभागामध्ये? तर मराठवाड्यामध्ये सर्वात कमी आपल्याला जंगलं आपल्याला पाहायला मिळतात. मराठवाड्यामध्ये राज्यातील सर्वात कमी जंगले आहेत. विदर्भामध्ये राज्यातील सर्वात जास्त जंगले आहेत. बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? वर्धा. पुढचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. बोर अभयारण्य भारतामधील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यामधून बोर नदी वाहते म्हणून बोर अभयारण्य व्याघ्र प्रकल्प असं याचं नाव पडलं आहे. बोर अभयारण्य वर्ध्यामध्ये आहे. आत्ताच पाहिलं आपण. महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र आहेत आणि बोर अभयारण्य भारतामधील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे बघा. या अभयारण्यामधून बोर नदी वाहते म्हणून त्याचं नाव बोर पडलं आहे. खालीलपैकी कोणतं व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रामध्ये नाही? तर रणथंबोर. रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे. भारतामध्ये 53 या ठिकाणी आहेत. यापैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नाही? तर केवलादेव हे जे काय राष्ट्रीय उद्यान आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही बघा. लक्षात ठेवायचं केवलादेव. आलं लक्षात? त्याचबरोबर ताडोबा आहे बघा. पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पेच कुठे आहे बघा? नागपूर या ठिकाणी. नवेगाव कुठे आहे? गोंदिया या ठिकाणी. बोरिवली बघा मुंबई ठाणे या ठिकाणी बघा. गोगामल कोणत्या ठिकाणी? हे सुद्धा लक्षात ठेवा. आता मी तुमचं बघा या टॉपिकवरचा एक सुद्धा मार्क इकडचा तिकडं होऊ देणार नाही बघा. गोगामल कुठे बघा? अमरावती. हे बघा सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे बघा. चांदोली कुठे? तर सांगली, सातारा. लक्षात ठेवायचं आहे. कोल्हापूर, रत्नागिरी. त्याचबरोबर केवलादेव राष्ट्रीय उद्यान कुठे? भरतपूर. लक्षात ठेवा. पंडित जवाहरलाल नेहरू हे नागपूर पेच या ठिकाणी आहे. संजय गांधी कुठे? तर मुंबई उपनगर बोरिवली या ठिकाणी पहा. पुढचा प्रश्न पहा. काय प्रश्न बघा. तानसा